हा खरं तर भाजपचा अंतर्गत विषय आहे. परंतु एकीकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वाजत गाजत विशाल परब सारख्या एका कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेत आहेत आणि दुसरीकडे विशाल परब माझ्यासमोर उभा राहू शकत नाहीत. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना हे धमकी देत आहेत. म्हणजे त्यांचं असं हे आहे की तुम्ही निलेशला मदत करण्यासाठी शिंदेकडे जावा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सुद्धा आधी ओळखलंय आणि म्हणूनच अनेक प्रवेश होत असताना आज त्यांना त्या प्रवेशामध्ये त्यांना विश्वास घेतला जात नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे राणेंची भाजपमध्ये ताकद कमी झाली असा मला विश्वास आहे. हा खरं तर वाद विशाल परब किंवा राणेंमधला नाही तर रवींद्र चव्हाण आणि राणेंमधला. रवींद्र चव्हाणांनी राणेंना विश्वास न देता जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करतायत आणि राणेंना ते नको आहे. राणेंना एकीकडे पालकमंत्री असलेल्या नितेश राणेंना या मतदारसंघामध्ये आणि दुसरीकडे निलेश राणे असलेल्या शिंदे सेनेमध्ये कार्यकर्ते वाढवायचे आहेत आणि त्यामुळे त्यांना हा समतोल राखायचा आहे की आपल्या दोन्ही मुलांना कशी मदत होईल आणि त्यामुळे ते ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना मेहनत घेतली हे आधी सुद्धा झालंय. ज्या शिवसैनिकांनी अतोनात मेहनत करून यांना मुख्यमंत्री पदात पोहोचवलं त्या कार्यकर्त्यांचा विश्वास घेतला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विश्वास घेतला आणि आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास करत आहे.